Welcome students. Now let's continue limits exercise 7.4 question number 3. त्यातला first question बघा. Limit as x tends to 0 of cos of ax minus cos of bx upon cos of cx minus 1. आता या प्रॉब्लेम मध्ये इथं x tends to 0 आहे. याच्यावर पण लक्ष पाहिजे आपलं x tends to काय दिलं याच्यावर लक्ष. x tends to 0. आपल्याला हा सगळा जो पार्ट आहे आता हा साइन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येतो कारण cos minus 2 sin असा फॉर्म्युला आहे 1 minus cos 2 sin per half असाही फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. पुढची स्टेप लिमिट ॲज x tends to 0 न्यूमरेटर cos minus 2 sin 1's addition by 2 into sin now subtraction by 2 ax minus bx by 2 होल डिवाइडेड या दोघांतून मी फक्त मायनस साइन कॉमन काढणार आहे आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos of cx ठीक आहे. आता हे मायनस आणि हे मायनस साइन काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये कॅन्सल होईल इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 न्यूमरेटर मध्ये 2 साइन ऑफ तो अँगल व्यवस्थित बघा a प्लस b अपॉन 2 आणि कॉमन x त्या अँगल मधला x कॉमन काढले इनटू साइन ऑफ असंच a मायनस b अपॉन 2 आणि कॉमन x डिनॉमिनेटर 1 मायनस cos 2 sin स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ cx बाय 2 नेक्स्ट स्टेप हा 2 कॅन्सल ज्या तिथं साइन स्क्वेअर आहे म्हणजे खाली x स्क्वेअर ची टर्म पाहिजे इथे या साइनला खाली x पाहिजे या साइनला पण खाली x पाहिजे बाकी कोएफिशिएंट नंतर ऍडजस्ट होतात. Dividing numerator and denominator by x square. Dividing numerator denominator by x square. आता ते लिमिट्स देखील सेपरेट घेणार आहे. Limit as x tends to 0. Numerator मध्ये sin of a plus b upon 2 into x into sin of a minus b upon 2 into x divided by x square हे बघा x square ने डिवाइड केलं अपॉन हा खालचा पार्ट लिमिट ॲज x टेंड्स टू 0 sin स्क्वेअर cx अपॉन x स्क्वेअर हे बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण कशाने डिवाइड केले बघा x स्क्वेअर ने डिवाइड करून घेतले डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. ओके स्टेप कळली का बघा सगळ्यांना त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करूया. आता अँगल ऍडजस्टमेंटची स्टेप आहे नीट लक्ष द्या इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 sin of a plus b upon 2 into x divided by x as it अँगल आहे तसा खाली ऍडजस्ट करायचा मला a plus b by 2 अँगल ऍडजस्ट केला तो मी कॅन्सलेशन वापरणार आहे फक्त आधी हा पुढचा पार्ट आहे इथंच कंटिन्यू करूया हा इनटू साइन ऑफ a मायनस b अपॉन 2 इंटू x ह्याला अपॉन फक्त इथं x हीच टर्म आहे तर मी ऍडजस्ट करणार आहे अँगल
a मायनस बी अपॉन 2 इंटू एक्स. आता काय काय खाली मी एक्स्ट्रा घेतले ते कॅन्सल करणार आहे. a प्लस बी अपॉन 2 इंटू a मायनस बी अपॉन 2. हे एक्स्ट्रा घेतलेले टर्म्स काय केलेत आपण कॅन्सल केलेत. Now whole divided by limit as x tends to 0 sin of cx upon x हे बघा अपॉन x या सगळ्याचा स्क्वेअर sin of cx upon x स्क्वेअर ह्याचा सगळ्याचा स्क्वेअर. इथे एक्स्ट्रा c घेतला आणि सी स्क्वेअर ऍक्च्युअली सी चा स्क्वेअर एक्स्ट्रा घेतला आपण आणि तो कॅन्सल केला सी स्क्वेअर. साइन एंगल अपॉन एंगल 1 साइन एंगल अपॉन एंगल 1 a प्लस बी इंटू a माइनस बी a स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर अपॉन 4 2 2 जा 4 आणि होल डिवाइडेड बाय साइन एंगल अपॉन एंगल 1 त्याचा स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर आला. 1 चा पार्ट सगळं कॅन्सल झाला. 4 फक्त खाली आणले. फायनल आन्सर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 4c स्क्वेअर ही तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आहे त्या फंक्शनची. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन l इक्वल्स लिमिट as x tends to pi. आता इथं नीट चेक करा x tends to pi आहे ना pi 1 minus root of 1 minus cos x minus root 2 upon sin square x. आता cos pi ची व्हॅल्यू किती आहे? cos pi तर -1 आहे. cos pi किती आहे? -1. ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास सांगला पाहिजे. sin pi किती आहे? 0. बरोबर. आता cos pi जर -1 असेल तर 1 minus -1 म्हणजे 1 plus 1 2 झाले. म्हणजे √2 आतला हे रूट बघितलं तर √2 minus √2 वरती 0 आणि खाली पण sin pi किती आहे सांगा 0 आहे. तर तो नक्की कोणता फॅक्टर आहे हे आपल्याला इथे दिसत नाही. काय त्यातला कॅन्सल केला पाहिजे. मला थोडंसं दोन्ही जे रूट आहेत ना हे रूट आपण पहिले एलिमिनेट करूया म्हणजे रॅशनलाइज करून बघू मग फॅक्टर तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल त्याच्यामध्ये. बघा l इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू pi ऑफ रूट ऑफ 1 minus cos x minus √2 upon sin square x multiplied by conjugate root of 1 minus cos x plus √2 upon root of 1 minus cos x plus √2. न्यूमरेटर डिनोमिनेटरला आपण काय केलं? कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय केलं. या न्यूमरेटरचा कॉन्जुगेट इक्वल्स limit as x tends to pi as it is a minus b into a plus b a square minus b square म्हणजे 1 minus cos x minus 2 a square minus b square. डिनोमिनेटर मध्ये sin square x as it is into bracket root of 1 minus cos x plus √2 equals limit as x tends to pi. आता 1 minus 2 म्हणजे -1 म्हणजे याचा आन्सर -1 आणि परत minus cos x upon sin square x as it is into bracket root of 1 minus cos x plus √2. न्यूमरेटर मध्ये माइनस साइन कॉमन लिमिट as x tends to pi माइनस साइन कॉमन 1 plus cos x. आणि आता इथे लक्ष द्या हाच तो फॅक्टर आहे 1 plus cos x जो तुम्हाला 0/0 चा फॉर्म आहे. cos pi x ला pi रिप्लेस केले की cos pi ची व्हॅल्यू किती आहे? -1. 1 - 1 0 ही जी टर्म आहे ना 1 plus cos
हीच टर्म तुम्हाला ह्याच्यात पण दिसते बघा. ह्याच्यात कशी दिसते सांगा. साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअरचे फॅक्टर्स पडले की 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस होणार आहे. त्यामुळे आता या खालच्या साइन स्क्वेअरला मी लिहिणार आहे. खालच्या साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स रूट ऑफ 1 minus cos x plus root 2 as it is. Next thing, L equals limit as x tends to pi. Numerator मध्ये minus bracket मध्ये 1 plus cos x as it is. A square minus b square. The factors 1 plus cos x 1 minus cos x into root of 1 minus cos x plus root 2 as it is. हा फॅक्टर कॅन्सल. आता रिझन द्यायचे असते. x टेन्स टू पाय x नॉट इक्वल्स पाय. माझी इथे जागा नाही पण तुम्ही रिझन द्यायचं. लिमिट as x टेन्स टू पाय. न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिले -1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स इंटू रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स प्लस रूट 2. आता x ला पाय रिप्लेस करा. -1 1 minus cos pi root of 1 minus cos pi plus root 2 -1 upon 1 minus cos pi ची व्हॅल्यू -1 आहे. मायनस मायनस 1 म्हणजेच +1 इंटू रूट ऑफ 1 minus cos pi म्हणजे -1 प्लस रूट 2 as it is. -1 अपॉन ह्याची ऍडिशन 2 इंटू हे रूट 2 प्लस रूट 2 म्हणजे ट्वाइस रूट 2. रूट 2 प्लस रूट 2 ट्वाइस रूट 2. फायनल आन्सर -1 अपॉन 4 रूट 2 ही झाली तुमची लिमिटिंग व्हॅल्यू. ओके. Now third question. Limit as x tends to pi by 4. पुन्हा इथे बघा x tends to pi by 4. tan square x minus cot square x upon sec x minus cosec x. हा त्यामुळे सोपा आहे थोडं. पहिली गोष्ट मला सांगा, x pi by 4 असताना sec 45 आणि cosec 45 त्या दोघांच्या व्हॅल्यूज रूट 2 आहेत आणि रूट 2 मायनस रूट 2 म्हणजे 0. हा तो फॅक्टर आहे, तो वरती पण आहे बघा. tan आणि sec मध्ये आयडेंटिटी, कॉट आणि कोसेक मध्ये देखील आयडेंटिटी. मग त्या आयडेंटिटीज वापरल्यानंतर तुम्हाला हा जो फॅक्टर ऐकला सेक मायनस कोसेक तो तुम्हाला वर निश्चित पाहायला मिळेल. स्टेप झाल्यानंतर कळेल तुम्हाला. बरं, लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर. मग टॅन स्क्वेअरला आपण सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 असं लिहू शकतो. टॅन स्क्वेअरला आपण काय लिहितो, सेक स्क्वेअर एक्स मायनस सांगा. कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे काय सांगा, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर. मग कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणजेच कॉट स्क्वेअर. खाली सेक एक्स मायनस कोसेक एक्स ॲज इट इज. मायनस साइन आत जाऊ दे. इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4. न्यूमरेटर सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 माइनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन सेक एक्स माइनस कोसेक एक्स एज इट इज. प्लस 1 माइनस 1 कॅन्सल झाले. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 4. न्यूमरेटर मध्ये सेक स्क्वेअर एक्स माइनस कोसेक स्क्वेअर एक्स
अपॉन sec x माइनस cosec x. a स्क्वायर माइनस b स्क्वायर से फैक्टर्स a प्लस b, a माइनस b. sec x माइनस cosec x आणि sec x प्लस cosec x अपॉन sec x minus cosec x as it is. हे ब्रॅकेट त्यातलं काय होईल कॅन्सल होतं. इथे रिझन द्यायचं. x tends to pi by 4, x not equals pi by 4. Limit as x tends to pi by 4 of काय शिल्लक राहील सांगा. sec x plus cosec x शिल्लक राहील. x ला pi by 4 रिप्लेस कर. sec pi by 4 plus cosec pi by 4. pi by 4 म्हणजे 45 डिग्री. sec 45 रूट 2 आणि cosec 45 देखील रूट 2. आणि रूट 2 प्लस रूट 2 म्हणजे ट्वाइस रूट 2 लिहायचे. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. Next question. L equals limit as x tends to pi by 6 of 2 sin square x plus sin x minus 1 upon 2 sin square x minus 3 sin x plus 1. हा ही तसा सोपा प्रॉब्लेम आहे. बघा हे साइन मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये दोन्हीकडे साइन मधलं काय सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जसे आपण पूर्वी अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स काढले बघा, वरती क्वाड्रॅटिक असेल खाली क्यूबिक इक्वेशन असेल, काही वेळेला सिंथेटिक डिव्हिजन सुद्धा आपण वापरलं. तसंच हा ट्रिग्नोमेट्रीतला हा फॅक्टरायझेशनचा साधा ट्रिक आहे. मग याचं रफर कसं करायचं बघा. लक्षात लेट मी तात्पुरतं साइन एक्स ला काहीतरी m असं म्हणतो m. आता हे इक्वेशन काय दिसेल सांगू तुम्हाला. 2m स्क्वेअर प्लस 1m म्हणजेच m मायनस 1 असं इक्वेशन आहे. मायनस 1 इंटू 2 म्हणजे मायनस 2 ला स्प्लिट करा, डिफरन्स 1 यायला पाहिजे. पुन्हा 2 नंतर 2 प्लस 1 तुम्हाला पाहिजे म्हणून हे साइन. मग 2m स्क्वेअर प्लस 2m मायनस 1m मायनस 1. पहिल्या दोघांमध्ये ट्वाइस m कॉमन, m प्लस 1 मायनस 1 कॉमन, m प्लस 1. पुन्हा एकदा m प्लस 1 कॉमन, राहिलेले ट्वाइस m मायनस 1. हे त्याचे फॅक्टर्स. आता m म्हणजे काय होतं आपलं साइन एक्स. म्हणजे फॅक्टर्स काय पडले सांगा. साइन एक्स प्लस 1 आणि 2 साइन एक्स मायनस 1. हे झाले तुमचे न्यूमरेटरचे फॅक्टर्स. L इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू पाय बाय 6. बघा काय फॅक्टर्स पडले न्यूमरेटर मध्ये. साइन एक्स प्लस 1 आणि पुढचं ब्रॅकेट आहे 2 साइन एक्स मायनस 1. आता सेम असेच या डिनॉमिनेटरचे देखील तुम्ही स्वतः फॅक्टर्स करून घ्या. असंच रफर करा आणि त्याचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करून घ्या. मी त्याचे ओरली फॅक्टर्स लिहित होतो. 2 इंटू 2 त्याला स्प्लिट करून टोटल 3 यायला पाहिजे. हां ठीक आहे. फॅक्टर्स पडतील साइन एक्स मायनस 1 आणि 2 साइन एक्स मायनस 1. हे त्याचे फॅक्टर्स पडतील. हा फॅक्टर कॅन्सल करा. 2 sin x minus 1. रिझन घ्या. x tends to pi by 6, x not equals pi by 6. हेच ते ब्रॅकेट आहे. sin pi by 6 म्हणजे हाफ, हाफ इंटू 2 म्हणजे 1, 1 मायनस 1 0. हेच ते 0 अपॉन 0 चं ब्रॅकेट आहे जे तुमचं तर कॅन्सल झालं. L equals limit as x tends to pi by 6 of sin x plus 1 upon sin x minus 1 equals sin ला x ला pi by 6 रिप्लेस करा. sin pi by 6 plus 1 upon sin pi by 6 minus 1. sin pi by 6 म्हणजे sin 30 हाफ, हाफ प्लस 1 आणि हाफ मायनस 1. वरती हाफ प्लस 1 चा आन्सर येईल 3/2.
अपॉन हाफ मधनं 1 गेले म्हणजे -1/2 अपॉन 2 कॅन्सल झाले, फायनल आन्सर आलं -3. ही झाली तुमची लिमिटिंग व्हॅल्यू. ओके, आता इथं आपला एक्सरसाइज 7.4 संपलेला आहे. 7.5 याच्या पुढे मी कंटिन्यू करूया. ठीक आहे. Okay, now let's continue exercise 7.5. First question. Limit as x tends to pi by 2 of cosec x minus 1 upon pi by 2 minus x चा bracket square. आता इथं x ला pi by 2 रिप्लेस करून बघा तुम्ही. cosec pi by 2 म्हणजे cosec 90. आता sin 90 किती आहे? तर sin 90 1 आहे, 1. मग sin 90 चा रेसिप्रोकल पण 1 असणार. मग cosec 90 देखील 1 आहे आणि 1 minus 1 0. हाच तो फॅक्टर आहे जो तुम्हाला वर आणि खाली मिळाला पाहिजे. पण साधी गोष्ट आहे, ह्याच्यात हा फॅक्टर तुम्हाला कधीच मिळणार नाही. ह्यात तुम्हाला कोसेक -1 अशी टर्म कशी मिळेल? याच्यामध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही. मग अशा वेळेस समजा एका ठिकाणी तो फॅक्टर दिसतोय आणि खाली दिसत नाही, किंवा खाली दिसतोय वर दिसत नाही, असा जर काही प्रकार आला तर यावेळेस सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, की समजा असं फॅक्टर जर एखाद्या ठिकाणी दिसतो आणि दुसरीकडे दिसत नसेल तर त्याला वेगळा पर्याय आहे, तो म्हणजे सबस्टिट्यूशन. तो एक्सरसाइज तुम्हाला इथं आता कंटिन्यू करायचा आहे. x - π/2 हा जो फॅक्टर आहे, हा x - π/2 हा खाली दिसतो इथं तुम्हाला, जो तुम्हाला पाहिजे तो x - π/2 आपल्याला लागतो ना फॅक्टर, तो इथं दिसतो पण वर दिसत नाही. किंवा असा विचार केला की cosec x - 1 ही टर्म π/2 ला 0 होते, तर तो फॅक्टर वर दिसतो पण खाली दिसत नाही. थोडक्यात काय, तुम्हाला हवा तो फॅक्टर जो आहे तो एकीकडे दिसतोय पण दुसरीकडे दिसत नाही, असा असेल तर त्यावेळी आपण प्रॉब्लेम कशाने सोडवतो? सबस्टिट्यूशन सोडवतो. आता बघा, तर x - π/2 ला आपण h म्हणायचं. पुट x - π/2 इक्वल्स h. हे ट्रान्सफर केले की विच इम्प्लाइज दॅट x इक्वल्स π/2 प्लस h. x इक्वल्स π/2 प्लस h. as x tends to π/2, as x tends to π/2, इथं बघा x ची व्हॅल्यू जशी π/2 च्या जवळ जवळ जाईल तसं हा डिफरन्स कमी 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 होत h ची व्हॅल्यू 0 कडे अप्रोच करेल. तुम्ही काम करा ना, x ला डायरेक्ट π/2 लिहून बघा पर्यंत. π/2 - π/2 म्हणजे h ची व्हॅल्यू 0 येते की नाही, म्हणजे h चा अप्रोच 0 कडे आहे की नाही. as x tends to π/2, h tends to 0. मग आता कंटिन्यू. l इक्वल्स लिमिट as x tends to π/2 म्हणजेच काय सांगा? h tends to 0. न्यूमरेटर मध्ये कोसेक ऑफ x च्या जागी काय लिहायचं बघा तिथं? π/2 प्लस h. x म्हणजे π/2 प्लस h -1 अपॉन, आता π/2 मायनस x म्हणजे बरोबर तुम्हाला हे उलट पाहिजे. π/2 मायनस x म्हणजे -h आणि त्याचा स्क्वेअर. π/2 मायनस x ही जर टर्म पाहिजे असेल तर ती -h असणार, निगेटिव्ह h. इक्वल्स लिमिट as h tends to 0. पुन्हा ते सुरू आपलं ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट. π/2 चं फर्स्ट मल्टिपल आहे, ऑड आहे का इव्हन आहे, कायम लागणारे लक्षात ठेवा. मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं, किंवा अजूनही तुमच्याकडे ते व्हिडिओज असतील मागचे तर ते काढून बघा. कोसेक ऑफ π/2 प्लस थिटा, 90 चं ऑड मल्टिपल आहे, फर्स्ट मल्टिपल आहे म्हणजे ऑड मल्टिपल आहे. साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. मला कोसेक सेकचं काय होणार आहे? कोसेकचं सेक होणार आहे, सेक h. आता π/2 प्लस समथिंग म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कोसेक कसा असतो? पॉझिटिव्ह, कारण त्याचा साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे येणारा आन्सर तुमचं पॉझिटिव्ह आहे. -1 ॲज इट इज अपॉन h चा स्क्वेअर. sec h -1, ठीक आहे, इक्वल्स लिमिट as h tends to 0. आता sec -1 अशी टर्म असेल, cos -1, 1 minus cos, 1 plus sin, 1 minus sin, तर हे सगळे प्रॉब्लेम कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून सॉल्व्ह होतात. मी तुम्हाला हे मागेही सांगितलं. बघा, sec h -1 अपॉन h स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय कॉन्जुगेट sec h प्लस 1 आणि sec h प्लस 1. लिमिट as h tends to 0.
sec minus 1 sec plus 1, a plus b a minus b, a square minus b square, sec square h minus 1 upon h square into bracket sec h plus 1 as it is. Identity 1 plus tan square theta म्हणजे sec square theta, मग sec square theta minus 1 म्हणजे tan square, sec square minus 1 म्हणजे tan square. न्यूमरेटर मध्ये आले sec square minus 1 म्हणजे tan square upon h square as it is into bracket sec h minus 1. झालं tan angle upon angle adjust झाला equals limit as h tends to 0 tan h upon h the common square into 1 upon sec h minus 1. सॉरी प्लस 1 आहे बरं खालचं ब्रॅकेट आहे प्लस 1 हे बघा sec प्लस 1 आहे. आता बघा tan angle upon angle 1 tan theta upon x tends to 0 tan x upon x 1 असतं into 1 upon sec 0 plus 1. इथं रिझन द्यायचं लिमिट as x tends to 0 tan x upon x equals 1. न्यूमरेटर मध्ये 1 sec 0 1 1 plus 1 2 हे तुमचं फायनल आन्सर L equals 1/2. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा L equals limit as x tends to a of sin x minus sin a upon fifth root of x minus fifth root of a. काही जणांच्या टेक्स्टबुक मध्ये तिथं बाजूला 1/3 वगैरे काहीतरी दिसते इथे याच्या आसपास ते 1/3 वगैरे काही नाहीये प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर 1/3 त्यातलं कट करून टाका आणि हा प्रॉब्लेम बघा थोडासा अवघड टाईप आहे नीट लक्षात. मला सांगा तुम्हाला x मायनस a हा फॅक्टर तुम्हाला वर खाली दिसला पाहिजे. इथं थोडाफार दिसतोय तो फिफ्थ रूट मध्ये काय म्हणा दिसतोय पण x मायनस a ची टर्म आहे ना पण वरती मात्र तो फॅक्टर तुम्हाला सापडत नाहीये. तो sin x मायनस sin a च्या फॉर्म मध्ये पण x मायनस a च्या फॉर्म मध्ये नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन करून प्रॉब्लेम सोडवायचा. आपल्याला जो फॅक्टर पाहिजे त्याला पुट x मायनस a ला h म्हणा ट्रान्सफर केलं की x इक्वल्स a प्लस h as x tends to a h tends to 0. x ची व्हॅल्यू जर जशी a च्या जवळ जवळ जाईल एक्झॅक्ट a झालं की a मायनस a ची व्हॅल्यू 0 पण दिसेल तुम्हाला. as x tends to a h tends to 0 वर रिप्लेस करूया आपण L equals limit as x tends to a म्हणजेच काय सांगा h tends to 0 sin of x म्हणजे इथं वाचायचं x म्हणजे काय a plus h minus sin a upon fifth root of x. x म्हणजे काय सांगा a plus h मायनस ही टर्म काय सांगा फिफ्थ रूट ऑफ a. ठीक आहे नेक्स्ट आता न्यूमरेटर बघा साइन मायनस साइन न्यूमरेटर साइन मायनस साइन एडिशन आपले फॅक्टरेशन डिफॅक्टरेशन फॉर्म्युलेत त्यात आहे बघा साइन प्लस साइन 2 साइन कॉस साइन मायनस साइन 2 कॉस साइन साइन मायनस साइन 2 कॉस साइन पाच पाहिजेत फॉर्म्युले त्याला काही पर्याय साइन मायनस साइन 2 कॉस साइन once addition by 2 a plus h plus a by 2 then subtraction by 2 राहू दे खाली fifth root of a plus h minus fifth root of a as it is. ठीक है नेक्स्ट limit as h tends to 0 न्यूमरेटर
प्लस ए ट्वाइस ए प्लस एच बाय 2 इंटू साइन ऑफ ए कॅन्सल झाले एच बाय 2 होल डिवाइडेड बाय फिफ्थ रूट ऑफ a plus h minus fifth root of a. ठीक आहे. नेक्स्ट आता इथं ही जी टर्म आहे ना साइन h बाय 2 मग त्याला इथे खाली अपॉन h यायला पाहिजे h. मग यासाठी आपण डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय h करणार आहोत. कॉसला प्रॉब्लेम नसतो, साइनला फक्त अपॉन अँगल ऍडजस्ट करायला लागतो. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय h. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय h. लक्ष्य इथे limit as h tends to 0 2 cos of twice a plus h by 2 as it is into sin of h by 2 त्याला डिवाइडेड बाय अपॉन h बघा h ने डिवाइड केलं खाली लिमिट as लिमिट सेपरेट लायचं अशा वेळेस fifth root of a plus h minus fifth root of a upon h. काय केलं सांगा n दिला आपण h ने डिवाइड केलं. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय केलं आपण h ने डिवाइड करून दिलं. ठीक आहे. वरचा पार्ट बघा इक्वल्स लिमिट as h tends to 0 2 cos of twice a plus h by 2 as it is into sin of h by 2 upon h by 2 h ला बाय 2 ऍडजस्ट केले. आता इथे मी 1 बाय 2 एक्स्ट्रा घेतलेत. मला कॅन्सलेशनला काय वापरायला पाहिजे तिथं 1 बाय 2 वापरायला पाहिजे. एक्स्ट्रा घेतलेली टर्म काय केली मी कॅन्सल करून घेतली. होल डिवाइडेड डिनॉमिनेटर बघा लिमिट as h tends to 0 या टर्मला मी a plus h raised to 1 by 5 असे लिहिले. a plus h raised to 1 by 5 minus a raised to 1 by 5 a raised to 1 by 5 upon हा जो h आहे h हा h तुम्ही आता कसा लिहिलो बघा हा h कसा लिहिलो a plus h आणि मायनस a प्लस एच मायनस म्हणजे नुसता एचच आहे. हा जो डिनॉमिनेटर मध्ये एच आहे तो a प्लस एच मायनस आहे. ए कॅन्सल झाले एचच शिल्लक आहे. म्हणजे याला मी कुठल्या फॉर्म मध्ये आणलं एकदा दाखवतो तुम्हाला. x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस लक्षात x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a या फॉर्म मध्ये आपण त्याला आणलं. काय असतं आन्सर त्याचं n इंटू a रेस टू n मायनस 1 n इंटू a रेस टू n मायनस 1 हा त्याचा आन्सर इक्वल्स. आता वरचा पार्ट बघा सांगा h ला 0 ठेवायचं याला काही प्रॉब्लेम नाही. 2 cos ऑफ twice a plus 0 upon 2 into sin angle upon angle म्हणजे 1 into इथले 1 by 2 अपॉन याचा हा रिझल्ट काय सांगा n into a raised to n minus 1 म्हणजे n म्हणजे कोण 1 by 5 n into a raised to
ए म्हणजे एच आहे रेस्ट 1/5 मायनस 1. आता हा 2 याच्याशी कॅन्सल होईल. 2a प्लस 0 म्हणजे 2a, 2a अपॉन 2 म्हणजे a, म्हणजे ही टर्म राहील तुमच्याकडे कॉस a, वरती राहिलं कॉस a डिवायडेड बाय 1/5 इंटू a रेस टू 1/5 मायनस 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की मायनस 4/5 येतात. आता हा 5 तुमचा न्यूमरेटर मध्ये येईल 5. a रेस टू निगेटिव्ह 4/5 ला वरती घेतले की पॉझिटिव्ह झाले, a रेस टू 4/5 आणि इंटू कॉस a ॲज इट इज. हे तुमचं काय त्याचं फायनल आन्सर आहे. लक्षात आलं का बस?